नमस्कार. आज आपण लावण्याज रेसिपीमध्ये अगदी झटपट तयार होणारी मस्त चमचमीत अशी अंडा बिर्याणी बनवणार आहोत. ही अंडा बिर्याणी कशी बनवायची स्टेप बाय स्टेप एकदम सुटसुटीत पद्धत यामध्ये मी सांगितलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला इथे तांदूळ घ्यायचा आहे. तर तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तांदूळ आपल्याला साधारण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तांदूळ असा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तांदळातलं पूर्णपणे स्टार्च निघून जातं आणि आपला भात एकदम मोकळा सळसळीत असा होतो. तर सर्वात पहिली स्टेप आपण करणार आहोत ती म्हणजे आपल्याला सर्वात आधी भात शिजवून घ्यायचा आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे. त्यामध्ये मीठ घालायचं. तर आपण नेहमी भाताला मीठ घालतो त्याच्या दुप्पट मीठ आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे. आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे. तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी. त्यानंतर आता यामध्ये आपण भिजत ठेवलेला जो तांदूळ होता तो घालायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे तांदूळ आपल्याला पाण्याला छान अशी खळखळून उकळी आल्यानंतरच घालायचा आहे. थंड पाण्यामध्ये तांदूळ अजिबात घालायचा नाही. तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि आपल्याला हा तांदूळ 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ पूर्णपणे अजिबात शिजवायचा नाही. तर या ठिकाणी साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर आपण चेक करू. तर या ठिकाणी बघा तांदळाचे असे 2 ते 3 तुकडे झाले. याचा अर्थ आपला तांदूळ 70 ते 80% शिजलेला आहे. आता हा तांदूळ एका गाळणीमध्ये मी गाळून घेतलेला आहे. यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता अंडा बिर्याणी बनवतोय त्यासाठी इथे मी 6 अंडी घेतलेली आहेत. अंडी बॉईल करून त्याचे साल काढून घेतले. आता अंड्यांना आपल्याला अगदी हलक्या हाताने सुरीने या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत. असे कट मारल्यामुळे आपण जेव्हा अंडी फ्राय करतो तेव्हा ती फुटत नाही आणि यामध्ये मसाले आतपर्यंत छान मुरले जातात. आता यावर अर्धा चमचा लाल मिरची, पाव टीस्पून हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सर्व मसाले अंड्यांना व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचे. अंडी फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि आपण मसाला लावून घेतलेली अंडी घालायची. आता अंडी थोडीशी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ. तर दोन्ही साईडने अंडी आपल्याला चांगलीशी परतून घ्यायची आहे. अंडी परतून झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चला तर मग आता पुढची प्रोसेस करूया. तर कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की दालचिनी, तमालपत्र घालायचं आणि भरपूर असा मस्त फ्रेश ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं. आलं लसणाची पेस्ट घालण्यापेक्षा या पद्धतीने ठेचून घालावं, मस्त फ्रेश फ्लेवर येतो. त्यानंतर अशी उभी कट करून घेतलेली हिरवी मिरची घालूयात. त्यानंतर उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. तर इथे कांदा आपला परतून झाला. आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन शिजावा यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे आपला टोमॅटो आहे तो अगदी पटकन सॉफ्ट होईल. झाकण ठेवून एक वाफ काढूया. तर या ठिकाणी बघा आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असे शिजलेले आहेत. टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर पाव टीस्पून हळद, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. मंद गॅसवर मसाले आपल्याला छान 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा दूर होतो. आता यामध्ये आपल्याला फ्राय केलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे छान लांब आकारामध्ये कट करून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. यापैकी आता अर्धा कांदा इथे मी घातलेला आहे. बाकीचा कांदा गार्निशिंगसाठी आपण ठेवून देऊया. हा कांदा सुद्धा यामध्ये आपण चांगला मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे फ्रेश दही घालूया. दही घालताना मात्र लक्षात ठेवायचं या ठिकाणी फ्रेश दहीच आपल्याला वापरायचं आहे. जर तुम्ही आंबट दही
घेतलं तर तुमची बिर्याणी आंबट होऊ शकते, त्यामुळे फ्रेश दह्याचाच वापर करावा। दही घातल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला असं परतत राहायचं आहे, जेणेकरून आपण घातलेलं दही फाटणार नाही आणि यामध्ये छान एकजीव होईल। तर याला छान बॉईल येईपर्यंत आपल्याला असं परतत राहायचं। त्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया, त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालायची आणि याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याचबरोबर मसाला शिजण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यामुळे आपले मसाले आहेत ते करपणार नाही आणि ते अगदी मस्त छान शिजले जातील। झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊ। 2 ते 3 मिनिटांनंतर या ठिकाणी मसाला बघू शकता, बिर्याणीसाठी अगदी परफेक्ट असा आपला हा मसाला तयार झालेला आहे। याला मस्त कलर आलेला आहे, छान टेक्स्चर आलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला आपण फ्राय करून घेतलेली अंडी घालायची आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याची पानं घालायची आणि आपण स्टीम करून घेतलेला जो भात होता तो आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे। बिर्याणीचे लेयर्स आता आपण देऊया। शिजवून घेतलेल्या भातापैकी इथे मी अर्धा भात घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर, पुदिना घालायचा आहे, त्याचबरोबर फ्राय केलेला कांदा घालूयात। त्यानंतर या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे केशरचं दूध घातलेलं आहे, त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप घालूया। तूप घातल्यामुळे आपला जो भात आहे तो छान असा अगदी मोकळा होतो आणि शिवाय भाताला टेस्टही छान लागते। आता उरलेला भात यावर घालूया आणि पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालूया, त्याचबरोबर केशरचं दूध घालायचं आहे, यामुळे आपला भात छान सॉफ्ट होतो। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, थोडासा पुदिना घालायचा आणि फ्राय केलेला कांदा घालायचा। आता यावर झाकण ठेवायचं आहे। बिर्याणीला छान दम बसावा यासाठी गॅसवर सर्वात आधी तवा ठेवायचा, त्यानंतर बिर्याणीची कढई यावर ठेवायची आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला 10 मिनिटं बिर्याणी स्टीम करून घ्यायची आहे। तर 10 मिनिटं बिर्याणीला आपण दम देऊन घेतला, त्यानंतर 10 मिनिटांनंतर आपण बिर्याणी चेक करू। तर या ठिकाणी तुम्ही बिर्याणी बघू शकता, अगदी मस्त अशी झालेली आहे। अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल। यातला तुम्ही भात बघू शकता, किती मस्त मोकळा सळसळीत झालेला आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता। अगदी मार्केटमधून आपण जशी बिर्याणी ऑर्डर करतो अगदी त्याच पद्धतीची या ठिकाणी अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेली बिर्याणी आपली तयार झालेली आहे। तर अजिबात पसारा न करता स्टेप बाय स्टेप ही बिर्याणी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।